नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जैसा वृक्ष नेणे ही जी संतवाणी आहे त्याच्या खालचा स्वाध्याय समजावून घेणार आहोत. पहिला प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. मग वृक्ष या कॉलममध्ये आपल्याला काय लिहावं लागेल? मान अपमान जाणत नाहीत. आणि संतांच्या कॉलममध्ये आपण काय लिहिलंय बघा. निंदा स्तुती समान मानतात. म्हणजे हे वृक्ष आणि संत यांच्यामधलं साम्य आहे. वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. प्रश्न क्रमांक 2. घटना काय आहे? वंदन केलं. वृक्षाची कोणी पूजा केली, वृक्षाला झाडाला कोणी वंदन केलं, तर परिणामामध्ये आपण काय लिहिलंय बघा. त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. म्हणजे कोणी माझी स्तुती करावं, कोणी माझी पूजा करावं म्हणून तो आपल्या जवळचं सगळं काही उदार वृत्तीने देत नसतो, तर त्याचा तो स्वभावच असतो मंडळी. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरी घटना काय आहे बघा. घाव घातले. आणि मग परिणाम काय आपण लिहिलाय बघा. तोडू नका असे म्हणत नाहीत. झाडावरती जर का कुऱ्हाडीचे घाव बसायला लागले, झाड तुटायला लागलं, तर झाड असं म्हणतं का की मला तोडू नका तोडू नका असं? तो वृक्ष असं काहीही म्हणत नाही. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. बरोबर आहे. पहिलं विधान काय आहे? संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. दुसरं विधान आहे संतांना सन्मानाची अपेक्षा असते. तिसरं विधान आहे संत निंदास्तुती समान मानत नाहीत. आणि पुढचं विधान आहे संत संत सुख आणि दुःख समान मानतात. मग याच्यातलं जे सत्य विधान आहे, बरोबरचं वाक्य आहे, ते वाक्य कोणतं आहे? तर आपल्याला त्याच्यासाठी पहिलं विधान निवडावं लागेल. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. हे जे वाक्य आहे हे वाक्य सत्य आहे. चला, प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्ष. वृक्षासाठी आपण समानार्थी शब्द काय लिहिलाय? झाड. दुसरा शब्द आहे सुख. त्याला समानार्थी शब्द आपण लिहिलाय समाधान. तिसरा आहे सम. त्याचा समानार्थी शब्द आहे समान. आता प्रश्न क्रमांक 5 हा जरा सविस्तर प्रश्न उत्तर लिहिण्याचा प्रश्न आहे. काव्य सौंदर्य. काय दिलंय बघा. अ आकडा. याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी प्रश्नात. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. या काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. मग आपण अगदी मुद्देसूद मोजक्या वाक्यामध्ये आपण लिहायचंय. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर बघा. वृक्षाला मान अपमान यांची काळजी नसते. कोणी वृक्षाची पूजा केली तरीही त्यांना सुख वाटत नाही. कोणी येऊन वृक्षावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात. हा अर्थ आपल्याला ह्याच्यातनं कळलेला आहे, जो आपण अगदी थोडक्यात मुद्देसूद उत्तरामध्ये लिहिलेला आहे. हा बघा काय आहे. निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. मग आता ह्याचं मुद्देसूद उत्तर आपल्याला लिहायचं आहे. काय लिहिलंय बघा आपण. संत नामदेवांनी संतांची थोरवी सांगितली आहे. संतांची कोणी स्तुती केली किंवा कोणी निंदा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. स्तुती किंवा निंदेने त्यांचे मन कधीही विचलित होत नाही.
स्तुती किंवा निंदेने आपले मन चलबिचल होऊ देऊ नये, म्हणजे अस्वस्थ होऊ देऊ नये व आपले मन विचारी असावे, असा अत्यंत समर्पक विचार या काव्यपंक्तीतून व्यक्त झाला आहे. मुद्देसूद उत्तर आपल्याला लिहायचंय. प्रश्न क्रमांक 6, अभिव्यक्ती. काय म्हटलंय बघा त्याच्यातला पहिला प्रश्न. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा. मग आपण अगदी मुद्देसूद उत्तर काय लिहिलंय बघा. आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गाचे व पर्यावरणाचे रक्षण आपण करायला हवे. बरोबर आहे. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. संतांचे वागणे वृक्षासारखे असते. माणसाचे आचरणही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा नाश करू नये, उलट वृक्ष लागवड व त्यायोगे पर्यावरण संवर्धन करावे, असा संदेश या अभंगातून संत नामदेवांनी दिला आहे. उगाचच फापट पसारा उत्तरात विद्यार्थी मित्रांनो लिहायचा नाही. त्या काव्यपंक्तीचा अर्थच्या अर्थ पानपानभर लिहित बसायचं नाही. जो प्रश्न विचारलाय त्याच्या अनुषंगाने मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया काय आहे. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भात तुमचे मत स्पष्ट करा. चला उत्तर बघूया. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिली आहे. वृक्ष आपल्या जवळचे सगळे काही माणसांना देतात. सगळे काही म्हणजे काय देतात? जसे त्यांच्या जवळची पाने, फुले, फळे, सावली. त्या बदल्यात ते माणसांकडून कुठल्याही प्रकारच्या परतफेडीची अपेक्षा करत नाहीत. संतजनही निस्पृह वृत्तीने, म्हणजे कशाची इच्छा न धरता निस्पृह वृत्तीने माणसांना आपल्या जवळचे सगळे ज्ञान, आपल्या जवळचे आपल्या जवळचं सगळं ज्ञान देतात. वृक्षाची कोणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरीही ते माणसांबद्दलची उदार वृत्ती कायम ठेवतात. संतजनही त्यांची कोणी स्तुती किंवा निंदा केली तरी स्वतःचे मन विचलित होऊ देत नाहीत. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा योग्य आहे. आता ई प्रश्न पण आहे विद्यार्थी मित्रांनो, पण त्याचं उत्तर तुम्ही तयार करायचंय. प्रश्न काय आहे बघा, अभिव्यक्तीमधला. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा तयार करायचा आहे. कारण प्रत्येकाला कोणताही वेगवेगळा अभंग हा आवडणार आहे आणि मग त्याचं थोडक्यात विवेचन, त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला त्या उत्तरात लिहायची आहे. आता भाषा सौंदर्यामध्ये आपल्याला एक त्यांनी प्रश्न दिलाय, तो बघूया. खाली दिलेल्या कंसातील शब्दांना, इथे सगळे शब्द क्रियापदाचेच आहेत, इव प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून काढा. विशेषण विशेष्य. विशेष्य म्हणजे मूळ शब्द आणि विशेष्याबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द आहे त्याला काय म्हटलं जातं? विशेषण. इथे त्यांनी एक आपल्याला उदाहरण दिलंय. क्रियापद आहे आखणे, म्हणजे मूळ शब्द आखणे, त्याला इव लावलं की काय झालं? आखीव. बरोबर आहे. आणि मग आता त्याच्यासाठी समर्पक विशेष्य आपण काय शोधलेलं आहे? कागद. कसा कागद? तर आखीव कागद. आखीव हे त्याचं झालं विशेषण. मग आता त्यांनी सांगितलंय रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे, ह्याचं आपल्याला लिहायचंय. मग पहिलं आहे रेखणे. इव लागलं की काय झालं? रेखीव. आणि मग आपण योग्य विशेष्य काय वापरलं इथे? आकृती. आणि झालं रेखीव आकृती. पुढचं आहे कोरणे. इव लागलं की झालं कोरीव. आपण विशेष्य वापरलंय लेणी,
म्हणजे काय झालं? कोरीव लेणी. पुढचं आहे ऐकणे. इव लावलं की झालं ऐकीव. योग्य विशेष्य आपण इथे वापरलंय माहिती आणि मग त्याचं विशेषण काय झालं? ऐकीव माहिती. घोटणे. इव लागलं की काय झालं? घोटीव. आणि आपण समर्पक विशेष्य वापरलंय शिल्प आणि मग आता त्याचं विशेषणानुसार काय झालं? घोटीव शिल्प. नंतर आहे राखणे. इव लागलं की झालं राखीव. योग्य विशेष्य वापरलंय जागा आणि मग विशेषणानुसार वाचायला गेलं तर राखीव जागा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या संतवाणीमधला संत नामदेवांचा जो अभंग आहे, जी अभंगवाणी आहे, संतवाणी आहे, जैसा वृक्ष नेणे, ह्या पद्यपाठाखालचा स्वाध्याय समजावून घेतला. आपला आत्ताचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.